आरसपानी सौंदर्य कोंदणातील आह गौहरजान. माणसाचे प्राक्तन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. अँग्लो इंडियन आईबापाच्या पोटी जन्मलेली पण सुरेल कंठ, साहित्याची, काव्याची उपजतच उत्तम जाण असलेली लावण्यवती म्हणजे गौहरजान. आई बडी मल्काजान उत्तम काव्य आणि गायन करणारी कलावंतीण, परिस्थितीने गांजलेली परंतु अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री होती. गौहरच्या आयुष्याचा प्रवास 26 जून 1873 साली आजमगड येथे अँजेलिना योवड या नामकरणाने सुरू झाला. पुढे आयुष्यातली मुसाफिरी सुरू झाली ती कायमचीच. आधी आजमगड, मग बनारस, कलकत्ता असा प्रवास घडला. आयुष्यातील अनेक चढउतार अनुभवत नियतीने व्हिक्टोरियाचे रूपांतर कधी बडी मल्काजानमध्ये केले ते कळलेच नाही. पूर्वीच्या काळी जान हे बिरुद खास कोठ्यांवर गायन नृत्य करणाऱ्या कलावंतिणींसाठी राखीव असे. उर्दू शेरोशायरी रचून गाणे ती लोकांसमोर मनोरंजनार्थ पेश करणे ही या कोठ्यांची खासियत होती. या काळातील श्रीमंत जमीनदार, राजे महाराजे आणि सर्वसामान्य लोकही मंगल प्रसंगी या कलावंतांना आमंत्रित करून सण समारंभ मोठ्या दिमाखात साजरे करत. गाण्याची उपजतच उत्तम समज असणाऱ्या गौहरचे विधिवत शिक्षण पंडित बिच्छू मिश्र यांच्याकडे सुरू झाले. गौहरमधील गानप्रतिभा पंडितजींनी अचूक हेरली होती. अतिशय कडक शिस्तीत तिची तालीम सुरू झाली. पंडित बिच्छू मिश्र हे उत्तम ख्यालीये तर होतेच, पण त्याचबरोबर उत्तम सारंगी वादकही होते. ठुमरी, दादरा, टप्पा, तराणा हे गायन प्रकारही त्यांना त्यामुळे अवगत होते. गौहर एकीकडे गायनाचे धडे गिरवत असतानाच तिच्या आईने तिला आपल्याबरोबर मुजरांमध्ये गायला नेण्यास सुरुवात केली. मायलेकीचे हे युगल संगीत थोड्याच दिवसात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले. याच काळात नवाब वाजिद अली शाह, ज्याला ठुमरीचा प्रणेता मानलं जातं, त्याचे आगमन कलकत्ता शहरात झाले आणि कलकत्त्यात एक दुसरे लखनौ स्थापित झाले. अनेक दिग्गज गायक, वादक, नर्तक लखनौहून कलकत्त्यात स्थायिक होऊ लागले. तसेच गौहरजान देखील आपल्या कुटुंबियांसहित कलकत्त्यात दाखल झाल्या. कलकत्त्यात नवाब वाजिद अली शाहच्या दरबारात आपली कला पेश करायचे आमंत्रण गौहर आणि बडी मल्काजान यांना आले. हे एक अतिशय प्रतिष्ठित आमंत्रण असल्याने बडी मल्काजान व गौहरजान यांनी नवाब वाजिद अली शाहच्या अत्यंत प्रिय अशा 2 ठुमऱ्या, जब छोड़ चले लखनौ आणि बाबुल मोरा नहर छूटो ही जाय, या इतक्या प्रभावी आणि भावपूर्ण पद्धतीने सादर केल्या की पूर्ण सभा भावविभोर झाली. नवाबाच्या डोळ्यातून तर अक्षरशः अश्रू वाहू लागले. या ऐतिहासिक क्षणाची दखल म्हणून नवाबांनी बडी मल्काजानना राजगायिका म्हणून सरकारी पगारावर नियुक्त केले. गौहरचेही भरभरून कौतुक केले. इथेच गौहरच्या सांगीतिक प्रवासाला एक लक्षणीय कलाटणी मिळाली. या सभेमध्ये प्रसिद्ध ठुमरी गायक पंडित बिंदादिन महाराजांनी गौहरची प्रतिभा ओळखून तिला आपले शिष्यत्व बहाल करण्याचा मानस बडी मल्काजान यांच्याकडे बोलून दाखवला. त्यानंतर पंडित बिंदादिन महाराजजींची गंडाबंद शागिर्द म्हणून गौहरचा गानप्रवास सुरू झाला. गौहरजानचे हिंदी, पर्शियन, बंगाली, इंग्लिश, अरेबिक आणि उर्दू अशा विविध भाषांवर उत्तम प्रभुत्व होते. त्याचे विधिवत शिक्षण त्यांनी घेतले होते. गौहरची उपजत प्रतिभा, आरसपानी सौंदर्य, भाषांची उत्तम जाण, तल्लख बुद्धिमत्ता, नृत्याची तालीम या सगळ्याचा अतिशय प्रभावी आणि सुंदर संगम तिच्या सांगीतिक व्यक्तिमत्वात भर घालणारा ठरला. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून गौहरजान उत्तम रचनाकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. हमदम आणि गौहर पिया या नावानी त्या रचना करत. त्या काळातले कोठ्यांवरचे विलासी आयुष्य, प्रसिद्धी, पैसे, मान मरातब या सगळ्याला एका विलक्षण अशा दुःखाची किनार होती. ती म्हणजे त्या काळातील ठुमरी कलाकारांची सामाजिक प्रतिष्ठा.
कलावंतिणींना मिळणारी दुय्यम वागणूक, समाजामध्ये त्यांच्या चारित्र्याची होणारी अवहेलना. पण या सगळ्याचा धैर्याने सामना करत गौहर जानने ग्रामोफोनसाठी ध्वनिमुद्रित झालेला पहिला भारतीय आवाज म्हणून मान मिळवला. गौहर जानचे हे ऐतिहासिक पाऊल ठरले. तिच्यातील कलाकाराचा आत्मविश्वास खूप प्रगल्भ होता. स्वतःच्या कलेवर निष्ठा असणारा कलाकार काय मजल मारू शकतो याचे त्या जाज्वल्य उदाहरण होत्या. गौहरच्या आवाजात एक उपजत दर्द होता. तिची केहन अतिशय लक्षणीय होती. एकाच विषयावर ती सलग 3 तास प्रभावीपणे विस्तृत गायन करायची. ही तिची ताकद होती. या कौशल्यामुळेच देशात अनेक प्रतिष्ठित समारंभांमधून आपली कला सादर करण्याचे आग्रहाचे निमंत्रण तिला नेहमीच येत असे. अशी ही एम्प्रेस ऑफ म्युझिक 17 जानेवारी 1930 साली अनंतात विलीन झाली. Yeah.